पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपला पिता परमेश्वर व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांची कृपा आणि शांती तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. बंधू भगिनींनो, आज हा ईस्टरचा चौथा रविवार, ती उपासना आपण साजरी करीत आहोत. ह्या पुनरुत्थान काळामध्ये हा चौथा रविवार नेहमी चांगला मेंढपाळ, आपण म्हणतो उत्तम मेंढपाळ, गुड शेपर्ड म्हणून तो रविवार पाडला जातो. आणि त्या दिवशी आपण पाचारणासाठी प्रार्थना करीत असतो. आपल्यामध्ये आज माझ्याबरोबर 3 डिकन्स आपल्या धर्मप्रांतासाठी जे धर्मगुरू म्हणून होणार आहेत. ह्या पॅन्डेमिकमुळे जणू काही आपल्याला संधी मिळत नाही, चर्चेस बंद आहेत. नाहीतर एव्हाना 3 डिकनचं आपल्या धर्मप्रांतामध्ये आपण ऑर्डिनेशन उपासना केली असती. आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू की परमेश्वराने आपणामध्ये चांगले मेंढपाळ निवडावेत, पाठवावेत आणि त्यांनी ख्रिस्त सभेमध्ये फादर म्हणून काम करावं. कृपा करून प्रार्थना करा. त्याचप्रमाणे ज्या परिस्थितीमध्ये आज आपण आहोत, ती कल्पनेबाहेर जशी परिस्थिती झालेली आहे. एका महिन्यामध्ये आपल्या धर्मप्रांतामध्ये फक्त 55, आमच्या माहितीप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे 55 जण आपल्या अगोदर देवाघरी निघून गेलेले आहेत. खूप जणांना लागण झालेली आहे. मित्रांनो, आपण गेलं संपूर्ण वर्ष असंच घालवत आहोत आणि प्रार्थना करीत आहोत. आपण आशा धरणारी माणसं आहोत. आपली श्रद्धा बळकट आहे आणि आपण प्रार्थना करीत राहू की परमेश्वराची काय इच्छा आहे. आपल्याला माहीत जरी नसलं तरी आमच्या बापामध्ये आपण जसं म्हणतो, तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. पण त्याच वेळेला आपण सर्व वाईटांपासून आमचा सांभाळ कर, असं पण आपण श्रद्धेने म्हणत असतो. आपण ही प्रार्थना चालू ठेवू आणि ही 55 लोक आणि त्याबरोबर इतर लोक मरण पावलेली आहेत, इतर कारणासाठी आपण परमेश्वराकडे त्यांच्यासाठी प्रार्थना करू आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करू. पवित्र रहस्यात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आता आपण आठवण करूया. सर्व पापांची कबुली देऊन परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण म्हणूया, सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हायगाईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मारिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. प्रभू दयाळा दया करा, प्रभू दयाळा दया करा, ख्रिस्त दयाळा दया
झाला स्वर्गात गौरव सज्जनांना देव शांती देवो आम्ही तव स्तुती करीतो रे देवा धन्यवाद नाव देतो सदा भजन पूजन करीतो रे सेवा महिमा हो गावा मुखे नीत प्रभो देव पित्या प्रभो परमेशा विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली नमगुणे माना होतो ऋणवंत तुझे भगवंत थोरा जगी जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलत्या सुंदा गुणवंता जनक नंदना मनीष कोकरा दुःख हरा रमेशा दयेच्या सागरा जग पाप सागरा जग पाप हारी दया मावरी करी द्वारा पतित पावना जग पाप हारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसला पित्याच्या उजव्या हाताशी तुझे अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आत्म्यासह परम पवित्र तुझे प्रभुवर तुझे एक तोरा येशू ख्रिस्ता परम ईशाला स्वर्गात गौरव सज्जनांना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आणि नित्यजीवी परमेश्वरा, आमचा मेंढपाळ प्रभू ख्रिस्त ह्याच्याकडून आम्हाला शक्ती देव, तुझ्या संतांमध्ये समावेश करण्यास आम्हाला स्वर्गाकडे ने. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. पेत्र पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्यास म्हणाला, अहो लोकाधिकाऱ्यांनो आणि वडीलजनांनो, एका दुर्बल मनुष्यावर कसा उपकार झाला, म्हणजे तो कशाने बरा झाला, याविषयी आमची आज चौकशी व्हावयाची असेल तर तुम्हा सर्वांस व सर्व इस्रायल लोकांस हे कळावे की ज्याला तुम्ही क्रूसावर खिळून मारले, ज्याला देवाने मेलेल्यांमधून उठवले, त्या नाझरेतकर येशू ख्रिस्ताच्या नावाने हा मनुष्य बरा होऊन तुमच्या पुढे उभा राहिला आहे. तुम्ही बांधकाम करणाऱ्यांनी तुच्छ मानलेला दगड कोनशिला झाला आहे आणि तारण दुसऱ्या कोणाकडून नाही. कारण ज्याच्याद्वारे आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद.
बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. मनुष्यावर भरवसा ठेवण्यापेक्षा देवाचा आश्रय घेणे बरे. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला. तू माझे ऐकले आहे, तू माझा तारक झाला आहेस, यास्तव मी तुझे उपकार स्मरण करतो. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला आहे. ही परमेश्वराची करणी आहे, ती आमच्या दृष्टीने अद्भुत आहे. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला. परमेश्वराच्या नावाने येणाऱ्याचा धन्यवाद होवो. परमेश्वराच्या मंदिरातून आम्ही तुम्हास आशीर्वाद देतो. तू माझा देव आहेस, मी तुझे उपकार स्मरण करीन. हे माझ्या देवा, मी तुझी थोरवी गाईन. परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. बांधणाऱ्यांनी नापसंत केलेला दगड कोनशिला झाला. योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. आम्हाला देवाची मुले हे नाव मिळाले, यात पित्याने आम्हाला केवढे प्रेमदान दिले आहे पहा, आणि आपण तसे आहोतच. त्यामुळे जग आम्हाला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहोत, आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही. तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. हा प्रभूचा शब्द आहे. प्रभू म्हणतो, मी उत्तम मेंढपाळ आहे. माझ्या मेंढरांना मी ओळखतो, आणि माझी मेंढरे मला ओळखतात. Your blessings, Father. May the Lord be on your lips and in your hearts, so that you may proclaim the gospel of Jesus worthily to all, in the name of the Father and of the Son and of the Holy Spirit. Amen. प्रभु तुम्हावर भरसो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभु तुझा गौरव असो. येशू म्हणाला, मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे. ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो. लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दानादान करतो. मोलकरी पळून जातो, कारण तो मोलकरीच आहे आणि त्याला मेंढराची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखतो आणि मी पित्याला ओळखतो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखतो
आणि जे माझे आहेत ते मला ओळखतात, आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. या मेंढवाड्यातली नव्हे अशी माझी दुसरी मेंढरे आहेत, तीही मला आणली पाहिजे. ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल. मी आपला प्राण परत घेण्याकरिता येतो, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे आणि तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान, तुझी स्तुती असो. मित्रांनो, आपण संपूर्ण तन मन धनाने श्रद्धा ठेवतो आणि ज्या देवाला आपण आपल्या जीवनामध्ये अत्युच्च असं स्थान देतो, देवावरील आपली ही श्रद्धा आणि आपलं संपूर्ण जीवन जणू काही त्याच्या भोवती आपण जगत असतो, ज्याची आपण प्रार्थना करीत असतो, स्तुती करीत असतो, गौरव करीत असतो, ज्याच्याकडे आपण सर्व अशा जीवनातील असह्य गोष्टींसाठी धावून जातो, त्याची करुणा भागण्यासाठी. तो आमचा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रकट झाला. परमेश्वराला लोकांनी जरी क्रूसावर खिळलं तरीसुद्धा तो आजच्या शुभवर्तमानात हमी देऊन सांगतो पुनरुत्थानाविषयी की माझा जीव कोणी घेऊ शकत नाही, मीच तो देतो, आपण होऊन मी देतो आणि मी तो परत घेतो. तसंच झालं. क्रूसावर त्याने आपला प्राण दिला आणि पुनरुत्थानामध्ये जणू काही त्यांनी तो परत घेतला. मित्रांनो, ह्या परमेश्वराला मी सांगितल्याप्रमाणे आपण प्राधान्याने आपल्या जीवनामध्ये अगदी मोठं स्थान देतो. त्या परमेश्वराला आपण दिवसेंदिवस जास्तीत जास्त ओळखून घेतलं पाहिजे, त्याची अगदी व्यक्तिगत ओळख करून घेतली पाहिजे, लांबून नाही. तर तो माझ्या नसनसतामध्ये आहे, तो माझ्या जीवाचा जीव आहे, तो माझ्या सोबतीतला सगळ्यात जवळचा सोबती आहे, तो कुणाहीपेक्षा जास्त मदत करणारा मला आहे. आणि मरणावेळी मी सर्वांना जरी सोडून गेलो तरी त्याला मात्र मी सोडणार नाही. अशा प्रकारे आपण परमेश्वराची ही ओळख करून घेत असताना आपल्याला परमेश्वरच स्वतः तो कोण आहे ह्याविषयी खूप काही सांगतो. आजच्या शुभवर्तमानामध्ये आणखीन एक रूपक आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त देतात. तो कोण आहे हे सांगण्यासाठी त्याला जवळून आपण ओळखलं पाहिजे, आर पार ओळखलं पाहिजे. आणि म्हणून तो आज शुभवर्तमानामध्ये आपल्याला जशी अनेक दुसरी रूपकं दिलेली आहेत तसं आणखीन एक रूपक देऊन सांगतो, मी चांगला मेंढपाळ आहे, मी चांगला मेंढपाळ आहे, मी उत्तम असं आपण बोलतो गुड शेपर्ड आहे, मी चांगला मेंढपाळ आहे. त्याचप्रमाणे आपण पहिल्या वाचनात ऐकलं की तो आपल्या श्रद्धारूपी इमारतीचा कोनशिला असा आहे.
तर अशा प्रकारे ही रूपकं आहेत. आणि म्हणून मी तुमचा चांगला मेंढपाळ आहे, म्हणजे जीवनामध्ये सुद्धा वाईट किंवा लबाड मेंढपाळ असू शकतात. आणि म्हणून त्याचं वैशिष्ट्य तो आपल्याला सांगतो की मी चांगला आहे, चांगलं करणारा आहे, चांगलं बघणारा आहे, चांगलं देणारा आहे, चांगलं घडवून आणणारा आहे. मी चांगला मेंढपाळ आहे. आणि हे महावाक्य मी खरा मेंढपाळ, कारण खोटे मेंढपाळ पण आहेत आजूबाजूला. मी खरा, जपून वागा, भलत्याच्या मागे जाऊ नका. प्रत्येकजण तुम्हाला येऊन सांगेल मीच मेंढपाळ, परंतु मी एकमेव मेंढपाळ आहे. मीच फक्त चांगला मेंढपाळ आहे. हे आपल्या भल्यासाठी परमेश्वर आपल्याला सांगतो. कारण आपण माणसं बऱ्याचशा वेळेला वाटेल त्याच्या मागे जाऊ शकतो, जातात आपण. कधी आपला मेंढपाळ पैसा होतो, कधी आपला मेंढपाळ प्रतिष्ठा होते, कधी आपला मेंढपाळ दुसऱ्यांची मतं होतात, कधी आपला मेंढपाळ ह्या जगातील काही गोष्टी बनतात. नाही, आपण खरा मेंढपाळ, आपण अगदी चांगला मेंढपाळ ह्याचे अनुयायी बनायला पाहिजे. आणि म्हणून निकष काय? निकष असा की मी माझ्या मेंढरांसाठी म्हणजे आपणांसाठी माझा जीव ओतून त्यांचा सांभाळ करतो, जीव ओतून सांभाळ करतो. कारण मी सांगितलं चांगला मेंढपाळ, फक्त मी मेंढपाळ आहे असं नाही परमेश्वर बोलत. आणि एझेकियलपासनं हजारो वर्षापूर्वी, येशू ख्रिस्त जन्मण्याच्या ह्या पृथ्वीवर येण्याच्या हजारो वर्षापूर्वी ही मेंढपाळाची उपमा, हे रूपक हे परमेश्वराला दिलं गेलेलं होतं. आणि सर्वांपासून अगदी वैशिष्ट्य सांगण्यासाठी की मी तुमचा चांगला मेंढपाळ कसा, तर मी जीव ओतून तुमचा सांभाळ करतो, जीव ओतून, माझ्या स्वतःचा जीव ओतून. आणि तसं त्याने आपल्याला करून दाखवलेलं आहे. आमचा हा चांगला मेंढपाळ अत्यंत आमची खूप काळजी घेणारा असा, आमच्यावर करुणा करणारा, आम्हावर दया करणारा असा आमचा हा मेंढपाळ आहे. आणि म्हणून आमचं नातं हे परमेश्वराबरोबर असलेलं आपलं नातं हे आपण लांबून दूरवरून किंवा थोडं इथं थोडं तिथं असं न करता राहायचं, ते दिवस रात्र त्याच्याच बरोबर राहायचं. कारण जीवनामध्ये माझं चांगलं करणारा, माझं भलं बघणारा असा दुसरा आपल्याला कोणच नाही. आणि म्हणून त्याचं आणि माझं नातं, परमेश्वराचं आणि माझं नातं, प्रभू येशू ख्रिस्त जो साक्षात परमेश्वर म्हणून प्रकट झाला, हे नातं प्रीतीचं नातं आहे, भीतीचं नातं नाही. भीती नाही तर प्रीती, प्रेमाचं नातं आहे. आपल्याला तो घाबरवण्यासाठी आलेला नाही. आणि म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू. विशेष करून ह्या दिवसामध्ये परिस्थिती अत्यंत भयानक आपल्या जीवनाची बनलेली आहे. आणि म्हणून आपण प्रार्थना करू की हे प्रभू येशू ख्रिस्ता, आम्ही तुलाच बिलगून राहू. तूच आमचा उत्तम, चांगला, खरा, जीव ओतणारा असा मेंढपाळ आहे. आमची तू देखभाल कर, चोरांपासून आमचं संरक्षण कर, लबाड लोकांपासून आमचं संरक्षण कर, या विषाणूपासून तू आमचं संरक्षण कर. आम्हाला नेहमी न सुकणाऱ्या अशा पाण्याच्या ओढ्याकडे घेऊन जात जा. ही प्रार्थना आपण करत राहू. द लॉर्ड इज माय शेपर्ड, देर इज नथिंग आय शॅल वॉन्ट. हे परमेश्वरा, तू आमचा मेंढपाळ असल्यानंतर आम्हाला दुसऱ्या कशाचीच उणीव
भासणार नाही. आमेन. आपण आपली श्रद्धा जाहीरपणे आता प्रेषितांचा विश्वास अंगीकार या रूपाने प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्यांनी दुःख भोगले, त्याला क्रूसावर खेळले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंत आणि मेलेल्यांचा न्याय करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि अनंत काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. आपण आपल्या प्रार्थना आता प्रभूच्या पायाशी ठेवूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, प्रभो आमची प्रार्थना ऐक. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपण या पुनरुत्थान काळामध्ये आनंदाने आपल्या परमपित्याकडे प्रार्थना करीत आहोत. त्याच्या अतिप्रिय पुत्राच्या प्रार्थना परमेश्वराने ऐकल्या आणि स्वीकारल्या. परमेश्वर आपल्या मागण्या पूर्ण करील असा आपण विश्वास बाळगूया. उत्तम मेंढपाल प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे कल्पाची काळजी घेणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स मचॅडो, सर्व बिशप्स, फादर्स, सिस्टर यांना परमेश्वराने चांगलं आरोग्य, शहाणपण व सामर्थ्य द्यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपला बाप्तिस्मा साक्रमेंटाद्वारे परमेश्वर आपणास आपल्या कौटुंबात, गावपरिवारात, धर्मग्रामात व कामाच्या ठिकाणी उत्तम मेंढपाल प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे मेंढपाल होण्यास बोलवीत असतो. ही जबाबदारी आपणास प्रामाणिकपणे पार पडता यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपली कुटुंब परमेश्वराच्या प्रेमेची, कृपेची व शांतीची वसतिस्थानं बनावीत. कुटुंबात आईवडिलांचा तसेच आजी आजोबा व ज्येष्ठांचा योग्य तो आदर केला जावा, काळजी घेतली जावी. मुलांनी आईवडिलांच्या आज्ञेत वाढावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. करोना व्हायरसपासून आपल्या सर्वांचे संरक्षण व्हावे. जे या आरोग्यावर उपचार घेत आहेत त्यांना चांगले आरोग्य लाभावे. जे या आजारामुळे मरण पावले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी. सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना, त्याचप्रमाणे प्रशासन, संरक्षण यंत्रणे काम करणाऱ्यांना प्रभूची कृपा मिळावी. या आजारावर योग्य व परिणामकारक औषध लवकरच लवकर उपलब्ध व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून पुढील हेतूंसाठी प्रार्थना करूया. शेतकरी, कोळी, आदिवासी बांधव व उद्योगधंदा नोकरी करणाऱ्यांनी, बालाची वाट पाहणाऱ्या दाम्पत्यांसाठी, गरोदर, नवीन बालाला जन्म देणाऱ्या मातांसाठी, परदेशी परगावी असलेल्यांसाठी, आपल्या वैयक्तिक व कौटुंबिक हेतूंसाठी. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या ह्या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना ऐक आणि आमच्या प्रार्थनांचा स्वीकार कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. Yeah.
बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातातून केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान गौरव होऊन आमची व त्याची पवित्र ख्रिस्त सभेची कल्याण हो. हे प्रभो, या पुनरुत्थानाच्या दिव्य रहस्यांद्वारे आम्हाला नवजीवन दे. आमच्या तारणकर्त्या प्रभूच्या अखंडित तारण कार्यामुळे आम्हाला सर्व काळचे सुख दे. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत हे योग्य आणि तारणदायक आहे. ख्रिस्त आमचा पुनरुत्थान बळी बनला. या घटनेचे या पुनरुत्थान काळात आम्ही स्मरण करतो व मोठ्या आनंदाने तुझे स्तवन गातो. ख्रिस्त आमचा याजक, ख्रिस्त आमचा मध्यस्थी आहे. आमच्या तारणाकरिता ख्रिस्त नेहमी मध्यस्थी करीत असतो. ख्रिस्त यज्ञ बली आहे. ख्रिस्त यापुढे कधीही मरणार नाही. ख्रिस्त एकदा बली दिलेले देवाचे कोकरू आहे. तो सर्व काळ जिवंत राहील. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा आनंद सर्व जगाला नवजीवन देतो. स्वर्गातील सर्व गायक वृंद सदा सर्वदा तुझ्या वैभवाचे गीत गातात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. जयकार प्रभूचा यशोगीत गान बांधला. रमईशाच्या पावन नावे एक धन्य तो जनांतरा. जय 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 जयकार प्रभूचा यशोगीत गान बांधला. पावन 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 तमहे शक्तिशाली तू प्रभू बरा. हे स्वर्गीय पित्या, तू खरोखर पवित्र आहेस. सारी सृष्टी रास्तपणे तुझी स्तुती गाते. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे तू सर्वांना जीवन देतोस आणि पवित्र करतोस. तुझ्या नावाच्या गौरवासाठी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत परिपूर्ण बली अर्पण करण्याकरिता प्रत्येक युगात तू मानवाला आपल्या जवळ आणतोस. हे पित्या, आम्ही ही दाने घेऊन तुझ्या जवळ आलो आहोत. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ही दाने तू पवित्र कर. ही दाने तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर व रक्त बनवत त्याच्याच आज्ञेने आम्ही हा ख्रिस्त शरीर विधी साजरा करतो. ज्या रात्री त्याचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, तुझी स्तुती केली व आभार मानले आणि भाकर मोडली व ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझी स्तुती केली व आभार मानले आणि तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा.
भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. हे पित्या, तुझ्या पुत्राने आमच्या उद्धाराकरिता स्वीकारलेल्या मरणाचे, त्याच्या वैभवपूर्ण पुनरुत्थानाचे व स्वर्गारोहणाचे आम्ही पुण्य स्मरण करतो. ख्रिस्त पुन्हा येईल तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार राहतो व तुझ्या आभारासाठी हा पवित्र आणि जिवंत बली तुला अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सभेच्या ह्या बलिदानावर तू आपली कृपादृष्टी वळव. तुझ्याबरोबर आमचे सख्य घडवून आणण्यासाठी स्वतःचा प्राण अर्पण करणाऱ्या ह्या बलीवर दयापूर्ण नजर टाक. ख्रिस्ताच्या शरीराने आणि रक्ताने पोसलेली आम्हा सर्वांची हृदये पवित्र आत्म्याच्या कृपेने सुसंपन्न होऊन ख्रिस्ताठायी आम्ही एक शरीर व एक आत्मा व्हावे असे आम्ही विनवितो. तुझ्या चरणी शाश्वत दान म्हणून तो आम्हा सर्वांचे तुला अर्पण करो. आम्हासाठी सतत मध्यस्थी करणाऱ्या देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, तुझे पवित्र प्रेषित विजयी रक्तसाक्षी आणि सर्व संत यांच्याबरोबर आम्हा सर्वांना स्वर्गीय सुखाचे वारसदार करो. हे प्रभो, तुझ्याबरोबर आमचा समेट घडवून आणणारा हा बली साऱ्या जगाच्या शांतीला आणि कल्याणाला कारणीभूत होवो. फ्रान्सिस आमचे पोप, मी तुझा अपात्र सेवक, इतर बिशप्स, सर्व याजक आणि तुझ्या पुत्राने मिळविलेले सारे प्रजाजन अशा या यात्रेकरू ख्रिस्त सभेला तुझ्यावरील श्रद्धेत दृढ कर. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या इच्छेनुसार तुझ्या समोर जमलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना ऐकून घे. दुरावलेल्या तुझ्या सर्व लेकरांस दयेने आणि प्रेमाने एकत्र आण. मरण पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींचे आणि तुझ्या कृपेत इहलोक सोडून गेलेल्या सर्वांचे तुझ्या राज्यात स्वागत कर. सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझ्या वैभवाचे दर्शन आम्हाला सर्व काळ घडेल अशी आम्हाला आशा आहे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची आणि शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे आणि सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. Oh
जगाची पापे दूर करणारं हे परमेश्वराचे कोकरू पहा, या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी करावं. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. चांगला मेंढपाळ जिवंत झाला आहे. चांगल्या मेंढपाळाने मेंढरांसाठी आपले जीवन दिले. जो आपल्या कळपासाठी मरण पावला तो पुन्हा जिवंत झाला आहे. हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, सनातन मेंढपाळा, ख्रिस्ताच्या रक्ताने तारण प्राप्त झालेल्या तुझ्या कळपाचा सांभाळ कर व अभिवचनाच्या प्रदेशात ह्या कळपाला घेऊन जा. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. बंधू भगिनींनो, आपली मान आता नम्रतेने खाली वाकवा आणि परमेश्वराच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. आपल्या पुत्राच्या पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने तुम्हाला पापमुक्त केले आहे व आपली मुले बनवले आहे. परमेश्वर तुम्हाला आनंदाचे वरदान देवो. धारणकर्त्याने तुम्हाला अविनाशी स्वातंत्र्य बहाल केले आहे. त्याच्या सार्वकालिक जीवनात जीवनाचे तुम्हाला वतन मिळो. श्रद्धेमुळे बाप्तिस्म्यामध्ये ख्रिस्ताबरोबर तुम्ही पुनर्जीवित झाला आहात. ख्रिस्ताबरोबर तुम्ही सर्व काळ एकरूप राहावेत आणि तुमचे जीवन पवित्र राहो. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे. आपण पाचारणासाठी प्रार्थना करू. हे प्रभो, आमच्या सनातन मेंढपाळा, तुझ्या हाकेला होकार देण्यासाठी आमच्या युवक युवतींना धैर्याची देणगी दे. त्यांची हृदये महान ध्येयासाठी आणि गोष्टींसाठी खुली कर. श्रद्धावंतांच्या सुपीक भूमीत परमेश्वराच्या पाचारणाचे बीज अंकुरित होत असते. म्हणून तुझ्या अनुयायांना तुझ्या हाकेला होकार देऊन परस्परांवर प्रेम करण्याची प्रेरणा दे. धर्मग्रामात पाळकीय कार्य करणारे फादर, प्रतस्थ जीवन जगणारे आणि कौटुंबिक जीवन जगणारे अशा सर्वांनी युवक युवतींना उदात्त समर्पित जीवनाचा स्वीकार करण्यास प्रवृत्त करावे. म्हणून त्यांच्यात आत्मविश्वास उत्पन्न कर. त्यांना तुझी कृपा दे. तुझ्या करुणेचे, सत्याचे, न्यायाचे आणि शांतीचे साम्राज्य उभारण्यासाठी आम्ही सतत हातभार लावावा. म्हणून प्रार्थना व साक्रामेंते याद्वारे आम्हाला येशू ख्रिस्ताबरोबर एकरूप कर. आमेन. प्रिय मित्रांनो, ह्या गंभीर अशा कोविड-19
विषाणूला तोंड देण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. मी दिवस रात्र विचार करतो आणि ज्या काही गोष्टी करायला पाहिजेत त्या करण्याचा प्रयत्न करतो. आपले हात जणू काही बांधलेले आहेत. आपण जास्त फिरू शकत नाही, कारण ही संसर्गजन्य असा हा रोग असल्यामुळे. आणि आपण बघतो आहोत की जेवढे आपण जणू काही स्वतःची काळजी घेऊ तेवढी आपण जणू काही दुसऱ्यांची काळजी घेत असतो. हे लक्षात ठेवा. ह्याला स्वार्थीपणा नाही म्हणत. मी जर का एका ठिकाणी जायला नको तिथे गेलो इव्हन मदत करण्यासाठी, पण तीसुद्धा कशी केली पाहिजे. नाहीतर मी बरं करण्याऐवजी वाईट करेन लोकांचं. तसं होता कामा नये. आणि म्हणून प्रत्येकाने काळजी घ्या. काळजीत राहू नका असं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो. काळजी घ्या, परंतु काळजी करू नका. परमेश्वर काळजी करील, आपली काळजी घेतो, आपली येतो. आणि आपण सुद्धा परमेश्वराला साथ दिली पाहिजे. आपलं कॉलेज परत एकदा घेतलेलं आहे. तिथं 50 लोकांसाठी खाटा मांडलेल्या आहेत आणि ग्रामीण भागातील लोकांना तिथे सेवा दिली जात आहे असं आपण ऐकतो. शासनाने परत एकदा आपलं कॉलेज, नवीन बांधलेली बिल्डिंग, आजपर्यंत आपण त्याचा थोडाफारसुद्धा तसं बघायला गेलं तर उपयोग केला नाही. ही 20 कोटींची बिल्डिंग आपण सरकारच्या स्वाधीन केलेली आहे जणू काही. हेतू एकच आहे की जीव वाचावे. चर्च काय करते, चर्च जे करायला पाहिजे ते करत आहे. शक्य आहे ते आपण करत आहोत. आपली ग्राउंड्स, आपली इतर काही ठिकाणं. आणि मी स्वतः बँकेच्या लोकांशी, कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलच्या लोकांशी सध्या बोलत आहे, बोलणी करत आहे. आपल्याला जे जे काही करता येईल ते मी करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही प्रार्थना करा आणि तुमच्या परीने तुम्ही कुठे काय कोणाला वाचवता येईल, काय भलं करता येईल, कोणाचं अडल्या नडलेल्यांना काही मदत करता येईल ती करत जा. नुसते चर्च काय करते, चर्च तुम्ही आणि मी आहोत. आणि म्हणून आपण सगळं खूप काही करतो. आपले फादर्स, आपले सिस्टर्स, जे जे काही शक्य आहे ते आपण करतो. आणि कोणी कोणाचा न्यायनिवाडा करायला जायचं नाही. हा काय करतो ना, तो काय करते ना, ती काय करते, नाही. ह्या काळामध्ये मी सांगितलं 55 लोक दगावलेले आहेत ह्या विषाणूमुळे. नुसते दुसरी दगावतात ती वेगळी गोष्ट झाली. आणि परिस्थिती अशी गंभीर असताना आपली पॅरिशेस काही झोपायला गेली नाहीत, फादर काही झोपलेले नाहीत. आपण करायचं ते करत आहोत. आणि जेवढं करू तेवढं थोडं आहे. इतकी मोठी ही परिस्थिती गंभीर झालेली आहे. बंधू भगिनींनो, जे जे काही आपण करू शकतो करणार आपण. आणि प्रत्येक जीव कसा वाचवायला मिळेल ह्याविषयी मला तरी फार काळजी वाटते. आणि म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थना करण्याचं थांबू नका. स्वतःची काळजी घेण्याची SOP वगैरे, आणि ही लागण दुसऱ्यांना होऊ नये त्याची पण काळजी घ्या. कारण संसर्गजन्य म्हणजे तसंच असतं. हा वाढत असतो. मी दिलं, त्याने दिलं, तिने दिलं, अशा प्रकारे हा वाढत असतो. आणि म्हणून कुठेतरी आपल्या परीने थांबवायला पाहिजे. आपण आपल्या सरकारसाठी सुद्धा प्रार्थना करू की त्यांनी सुद्धा सगळ्या गोष्टी सोडून ह्या माणसांचे जीव कसे संरक्षित ठेवता येतील त्यासाठी प्रयत्न करावेत. म्हणून आपण त्यांच्यासाठी सुद्धा प्रार्थना करू. शेवटचं गीत. एकच करू पुकार, गरजू जय जयकार. एकच करू पुकार, गरजू जय जयकार. उठला तारणहार, हर्षा नाही पाप. भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय. भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय.
कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस. कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.